यांना तिघांना ईश्वर घेऊन त्यांची शांती व्हावी म्हणून आम्ही हा उपद्व्याप मांडलेला आहे। लवकर निघायचं म्हणजे किती लवकर निघायचं? 9 वाजता जर ऑफिस असेल तर घरातली सगळी कामं सोडून त्या नागरिकांनी 7 वाजता निघायचं। यांनी पूल सुरू केल्यानंतर यांना कळलं की मेट्रो येणार आहे, मेट्रोसाठी आपल्याला प्रोव्हिजन करणे गरजेचं आहे, त्याच्यामुळे लेट झालाय। सिंहगड रोडवरील असलेले उड्डाण पूल बनून तयार असून त्याचे उद्घाटन अजूनही झालेले नाहीये। तर आपण बघू शकतो की काही शिवसेना चे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आंदोलन करण्यासाठी। तर आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया। दादा हा तर काय झालंय दादा, तुम्ही कशामुळे आंदोलन करताय? या पुलाचं उद्घाटन करण्यासाठी हा पूल इथं रखडलेला आहे आणि यासाठी या तिघांच्या मनाची शांती व्हावी, यांना तिघांना ईश्वर घेऊन त्यांची शांती व्हावी म्हणून आम्ही हा उपद्व्याप मांडलेला आहे। आणि हवन करण्याचं कारण दादा, जसं आपण इथं बघू शकतोय तुम्ही हवन शांती व्हायला, शांती आपण त्यांच्या मनाची शांती करण्यासाठी हा आवाहन केलेलं आहे। कारण त्यांना प्रसिद्धीचा हव्यास असल्यामुळे आणि चढवड आहे की हा पूल मीच केलाय, हा पूल मीच केलाय, तिघांपैकी तिघांची कॉम्पिटिशन लागली असणार आहे, त्यामुळे हा पूल लवकर उद्घाटन होत नाहीये। शिवाजीनगरचा पुलाचा उद्घाटनाचा वेळ मिळतो, टाइम मिळतो आणि सगळं मिळतं, या पुलाचा उद्घाटनाला का नाही मिळत? एकच पूल 3-3 वेळा उद्घाटन करायची गरज काय? सिंहगड वासियांना वेटीस धरायची काय गरज आहे? सिंहगड रोडवरची ट्रॅफिक कशी होतीये ह्या पुलाचं उद्घाटन थांबल्यामुळे? तुम्ही आता बघताय ताई, तुम्हाला यायला अर्धा तास लागला असेल, 1 किलोमीटर 1-1 तास 2-2 तास लागतायत। शाळेत जाणारी मुलं ताटकळत जात आहेत, शाळेत उशिरा जात आहेत, कामावर उशिरा जात आहेत, लेट मार्क लागतोय आणि इथे पलीकडे असलेल्या 5-6 हॉस्पिटल आहेत प्रमुख मोठे, त्यांच्यासाठी जे अँब्युलन्स जातात त्या अँब्युलन्सलाही दिरंगाई होतीये आणि इथेही कुठलंही प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी ट्रॅफिक नीट करण्यासाठी नसतं। आज दिसतंय ते फक्त शिवसेनेच्या आंदोलनामुळेच दिसतंय तुम्हाला। दादा तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडून? गेल्या अनेक वर्षापासून सिंहगड रोडवर उड्डाणपूलचं काम सुरू आहे। अतिशय संत गतीने सुरू होतं, कुठेतरी निधी उपलब्ध नव्हता। मंत्र्यांची इच्छाशक्ती फार मोठी दिसत नाहीये या ठिकाणी। सिंहगड रोड वासियांना कुठेतरी वेठीस धरलं जातंय आणि जे काही काम केलंय हे डांबरीकरण बघा, नवीन काम आहे, एकही गाडी या ठिकाणी गेली नाही। आता आपण या ठिकाणी होम हवन का करतोय? या तिन्ही मंत्र्यांना जाग यावी, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री। थोडा तरी पुणे शहरासाठी सिंहगड रोड साठी वेळ द्या आणि या पुलाचं उद्घाटन करा, हे आवाहन करण्याकरता या ठिकाणी महायाग या ठिकाणी आयोजित केला। सर्व सिंहगड रोड वासीय आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, नगरविकास मंत्र्यांना हात जोडून आवाहन करतो, हे पुलाचं उद्घाटन करा। हे निकृष्ट दर्जाचं काम बघा, भ्रष्टाचार किती झाला इथं लक्ष द्यायला या, उघड्या डोळ्यानं बघा किती पैसे खाल्ले, किती टेंडर इथं घातलंय, लोकांचे पैसे टॅक्स तुम्ही भरल्यांचं काय झालंय? एकही गाडी न जाता जर फक्त एवढ्याशा पावसामध्ये या पुलाचे हाल होत आहेत, पुढे पूल सुरू झाल्यानंतर काय होईल ही विचारणा आम्ही या ठिकाणी करतोय। आजच्या आज या पुलाचं उद्घाटन करा। मुख्यमंत्री पुण्यात आहेत, पुणे विद्यापीठाच्या पुलाचं उद्घाटन होतंय, पण या पूल का रखडलाय? सर्टिफिकेट देणारे तुमचेच अधिकारी, तुमचीच मान्यता आणि उद्घाटन तुम्हीच करणार, तरी नागरिकांना वेठीस धरताय कशासाठी? याचं उत्तर यांच्याकडे नाही। म्हणून या महायागाच्या माध्यमातून या लोकांना, या नालायक लोकांना आवाहन करतो की पूल सुरू करा आणि नागरिकांना सुविधा द्या। मुळामध्ये पुण्यामध्ये सध्या नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, एकाच कामाचं 3-3 वेळा उद्घाटन करायचं, कारण लोकांनाही कळत नाही आता नेमकं की उद्घाटन नेमकं खरं कोणतं करायचं। या भागामध्ये एकाच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, तरी देखील एकमेकाच्या श्रेयावादाच्या चढावडीमध्ये या सिंहगड रोडच्या नागरिकांना वेठीस धरलं जातं आणि हा निष्कृष्ट दर्जाचा जो ब्रिज झालेला आहे त्याला खऱ्या अर्थानं आम्ही सगळं निषेध करतो। मुळामध्ये 3-3 टप्प्यामध्ये याचं उद्घाटन करतात आणि नागरिकांना वेठीस धरतात, ह्याच्यासारखी शोकांतिका या महाराष्ट्राची नाही, या कोथरूडकरांची नाही, या खडे बसलेल्या नागरिकांची नाहीये। आज कोथरूडचा मी विषय काय घेतो, चंद्रकांत पाटील जिथं मंत्री आहेत, जिथं केंद्रीय मंत्री आहेत, त्या कोथरूडची अवस्था अक्षर दयनीय झालेली आहे। म्हणजे हे सगळं कसं पुण्याची वाट कोणी लावली असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लावलेली आहे, या देवेंद्र फडणवीसांनी लावलेली आहे। दादा तुमच्या हिशोबाने का होत नाही अजून या पुलाचं उद्घाटन? सांगितलं ना, एकाच उद्घाटन 3-3 वेळा करायचंय। PM येणार, CM येणार, स्थानिक आमदार येणार,
प्रत्येकाच्या सोडीने उद्घाटन होणार, त्यामुळे नागरिकांना वेठीस धरायचंय आणि निवडणुका जशा लांब चालल्यात तसे उद्घाटनी टाइम सुद्धा लांब चाललेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं यांचं सगळं श्रेय हे निवडणुकीच्या तोंडावरती घेतलं जातंय असं आम्हाला वाटतंय. स्थानिक आमदारांना वेळ नाही, लंडन वारीला ते असल्यामुळे मुख्यमंत्री पुण्यात येऊन सुद्धा या पुलाचं उद्घाटन होत नाही. का स्थानिक आमदार लंडनला फिरायला गेलाय, बर्फामध्ये फिरतोय, बर्फ खातोय आणि नागरिकांना खडी चारतोय. या पावसामध्ये, या खड्ड्यामध्ये हे नागरिक या ठिकाणी भिजतायत, लोळतायत, आखडतायत. महानगरपालिकेचे अधिकारी, प्रोजेक्ट मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की या पुलाच्या उद्घाटनाला का उशीर होतोय, टेक्निकल मुद्दा काय आहे, असं पुढे करतील असं मला वाटतंय. पण टेक्निकल मुद्दा उपस्थित करणारे हेच, सोडवणारे सुद्धा हेच आणि उशीर करणारे सुद्धा हेच. वेटीस कोण जाते? नागरिक वेटीस धरला जातोय. पैसे नागरिकांचे आणि मान सन्मान कोणाचा? या सत्ताधाऱ्यांचा. अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं. फायनल फिनिशिंगचं काम चालू आहे. दादा तुमचं नाव आणि माझं तुमची नाव- पदवी सांगा. माझं नाव संभाजी कवटे, प्रकल्प विभागातून कनिष्ठ अभियंता. पुलाचं आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. फिनिशिंगचे काम आहे, 2-3 दिवस लागतील, 2 ते 3 दिवस. त्याच्यानंतर नागरिकांसाठी खुला करेल. दादा इथं चिरा पडलेल्या आहे, मी येताना सुद्धा आता पाहिल्या, तर त्याच्याबद्दल काय म्हणणे महानगरपालिका? हा, चिरा म्हणून जे मागं दाखवलेलं होतं ना मॅडम, आता इथं पण दिसली, वरती दिसते बघ. नाही मॅडम, प्रत्येक पुलाला असंच आहे. प्रत्येक 3 स्पॅन नंतर आणि 4 स्पॅन नंतर एक एक्सपान्शन जॉईंट आहे. एक्सपान्शन जॉईंट साठी आपण हा पूर्णच असा सोडलेला आहे. इथे मागे एकदा बघितलं तर कळेल. तो एक्सपान्शन जॉईंटची आपण प्री डिफाईन ठेवलेला आहे. टेम्परेचर कमी जास्त झाल्यानंतर एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यासाठी ते एक्सपान्शन जॉईंट आहे. आता आपण डायरेक्ट कास्ट इन सिटू केल्यानंतर स्ट्रेट लाईन मध्ये होतं, परंतु जागेवर इथं केल्यामुळं ते थर्माकोल मुळे फिनिशिंग कमी झाली. आम्ही नागरिकांना त्रास होणार आहे किंवा त्यांचा जीव तर धोक्यात नाही, स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी पूर्ण आहे, सगळे कॉन्क्रीटचे रिपोर्ट आहेत, सगळं आहे आमच्याकडे. त्यामुळे तो फक्त एक्सपान्शन जॉईंट आहे, क्रॅक गेलेला नाहीये. महानगरपालिकेच्या हिशोबाने कधी चालू करणार आहे हा ब्रिज? 3 ते 4 दिवस जास्तीत जास्त लागतील आमचं काम संपायला. फिनिशिंगचं काम चालू आहे. अंतिम 4 दिवसानंतर उद्घाटन होणार हे कन्फर्म? नाही मॅडम, फिनिशिंग झालं की काम उद्घाटन होईल मॅडम. जर यांनी उद्घाटन नाही केलं तर आता फक्त आम्ही सगळ्यांना तुमच्या समक्ष सांगतोय की येत्या 8 दिवसात जर यांनी उद्घाटन नाही केलं तर शिवसेना आपल्या पद्धतीने याचं उद्घाटन करणार आहे. आणि त्यावरती पोलीस खात्याने आमच्यावर एखादी केस केली तरी आम्हाला चालेल, आमचं काहीही म्हणणं नाहीये. पण आम्ही नागरिक हा रस्ता चालू करणार आहोत. आपण जो हा ब्रिज नेलाय पलीकडचा, ठीक आहे, तुम्ही आता इकडनं चालू केलाय. वडगाव बुद्रुकचा फाटा आहे, वडगाव बुद्रुकला यायला आता एंटर राहिलेला नाहीये. हा जो ब्रिज आहे तुम्ही 100 फूट पुढे नेला असता तर अख्खं वडगाव बुद्रुक वासी त्या ब्रिज खाली येऊन सिंहगड रोडला लगेच लागले असते. आता वडगाव बुद्रुक वासियांना काय होतंय, 4 ठिकाणी फिरून यायला लागते ट्रॅफिक मध्ये. मग तुमच्या इंजिनियर लोकांनी कसा प्लॅन सँक्शन केला त्यावेळेस काय वडगाव बुद्रुक त्यांना दिसलं नाही का? वडगाव बुद्रुक मध्ये कमीत कमी 40,000 लोकसंख्या आहे. मग हा ब्रिज थोडा 100 फूट पुढे नेला असता तर वडगाव ब्रिज खालनं ऍक्सेस घेऊन सिंहगड रोडला लागायला सोपं होतं. मग तुमचे इंजिनियर लोक काय डोळे झाकून ब्रिजचं तयार करतात का? स्ट्रक्चर कुठल्या गावाला कुठं एंट्री पाहिजे, काय पाहिजे त्यांनी पाहिलं नाही का त्यावेळेस? माझा अख्खे वडगाव बुद्रुकवाले आज एका ब्रिजमुळे व्यक्तीस आलेले आहेत सगळे, त्यांना अख्खे 1-1.5 किलोमीटरचा वेढा मारून जायला लागतंय. मग याच्यावर तुमचं काय उत्तर आहे अधिकारी म्हणून? नागरिकांचा प्रश्न आहे दादा. ट्रॅफिक प्लॅनर लावले होते आम्ही. प्रत्येक जंक्शन मधून किती लोक येतात, किती जाते आणि सर्वांना फायदा होईल आणि मॅक्झिमम लोकांना फायदा होईल याचा विचार करून गोयल-गंगा चौकातून येणाऱ्या लोकांचा विचार करून तो पूल पुढून चालू केलाय. ट्रॅफिक प्लॅनिंग, जंक्शन प्लॅनिंग, प्रत्येक जंक्शनला मर्जिंग आणि डायव्हर्जिंग ट्रॅफिक किती आहे याचा स्टडी करूनच पुलाचं डिझाईन केलेलं आहे. गोयल गंगा प्लॅनिंग संपूर्ण चुकलेलं आहे. एकंदरीत त्या पुलाचा जर विचार केला तर दोन्ही बाजूच्या जे एंड आहेत ते चुकीच्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता पण आपण बघतोय समोर उजव्या बाजूने आतून येणारी लोक आहेत, हा चौक करून पास करून पुढे पूल उतरवणं गरजेचं होतं. आणि पलीकडे सुद्धा वडगाव बुद्रुक मधून येणारी जी वडगाव बुद्रुक मधल्या लोकांची मागणी होती की वडगाव बुद्रुकचा जो एक्सटेंड आहे त्या ठिकाणी तो वडगाव बुद्रुक पास करून पुढे जाणं गरजेचं होतं, परंतु डिझाईन चुकलेले आहे. आणि सुरुवातीपासून या पुलाच्या कामामध्ये दिरंगाई जी झालेली आहे ती शासनामुळे झालेली आहे. कारण याचं स्ट्रक्चर जे सुरुवातीपासून याचं डिझाईन पासून चुका झालेल्या आहेत. यांनी पूल सुरू केल्यानंतर यांना कळलं की मेट्रो येणार आहे, मेट्रोसाठी आपल्याला प्रोव्हिजन करणे गरजेचं आहे, त्याच्यामुळे लेट झालाय. आणि शेजारचा पूल हा 1 वर्षापूर्वी सुरू झालाय, 1 मेला सुरू झालाय. आणि त्यावेळेस शासनाने जाहीर केलं होतं की साधारण 1 वर्षाच्या आतमध्ये आम्ही हा दुसरा पूल सुरू करू.
जून मध्ये पूल सुरू होणार होता. जून मध्ये सांगितलं की जुलैमध्ये सुरू होईल आणि जुलैमध्ये सुद्धा सुरू झालेलं नाही. त्यानंतर सगळीकडे बातम्या होत्या की 15 ऑगस्टला या पुलाचं उद्घाटन होणार म्हणून. 15 ऑगस्टला जी जाहीर घोषणा केली होती, जी तारीख जाहीर केली होती, त्या तारखेला या पुलाचं उद्घाटन झालेलं नाहीये. आपण जर आयुक्तांचं स्टेटमेंट वाचलं तर किरकोळ साध्या गोष्टीसाठी हे उद्घाटन लांबलेलं आहे. कुठलंही हे जे आयुक्त म्हणतात ना, हे काम राहिले ते काम, ते स्टिकर वगैरे लावायचे, काही दिशादर्शक फलक लावायचे, हे युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं होतं. गेल्या 8 दिवसात जर आपण बघितलं तर या शेजारी जो रस्ता येतो याच्यावरती 2-2 तास लोकांना उभं राहावं लागतंय आणि गेले 2-3 वर्ष झालं लोक हा त्रास सहन करतात आणि 4 वर्ष झालं हे नागरिक स्वतः सांगतात की 4 वर्ष या पुलाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे 21 सप्टेंबर 2021 आणि त्याच्यानंतर 6 महिने कुठल्याही प्रकारचं काम चालू नव्हतं. 6 महिने नुसतं फक्त पादचाऱ्यांसाठी म्हणे त्याचे खोदले होते आणि पुलाचं काम करायचं आहे म्हणून त्यांनी काम सुरुवात केली आणि 21 सप्टेंबर नंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात ही मार्च 2022 साली सुरू झाली आहे आणि आज आता आहे ऑगस्ट 2025. म्हणजे कमीत कमी 4 वर्ष होऊन गेली तरी पण आहे आणि प्रत्येक जण नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त इकडचे स्थानिक नागरिक असून तुम्हाला आम्ही कोणता स्थानिक वेगळा नागरिक- त्रास होतो इथं म्हणजे आम्हाला वेगळा त्रास म्हणजे मॅडम सकाळी 15-20 किलोमीटर आम्ही ऑफिसला जातो. ऑफिसला 15-20 किलोमीटर जायला जास्तीत जास्त पुण्याच्या ट्रॅफिक मधनं 40 ते 50 मिनिटं भरपूर झाली. पण इथेच या लोकांची 30 ते 40 मिनिटं जातात. लवकर निघायचं म्हणजे किती लवकर निघायचं? 9 वाजता जर ऑफिस असेल तर घरातली सगळी कामं सोडून का नागरिकांनी 7 वाजता निघायचं? 1 तास आम्ही धरू शकतो. 8 वाजता निघाला माणूस तर 9 वाजेपर्यंत आरामशीर 15 ते 20 किलोमीटर म्हणजे काही जास्त नाहीये. आणि याच ठिकाणी जर लोकांचा 40 आणि 50 मिनिटाचा वेळ असेल तर काय उपयोग आहे? बायपासचा जो शेजारचा रस्ता आहे, शेजारी जो त्यांनी रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्याला सुद्धा सगळे खड्डे आहेत, कुठलंही नियोजन नाहीये. त्या ठिकाणी रस्त्यामध्ये खांब आहेत, डीपी आहे, बस स्टॉप आहेत, हे कुठलंही नियोजन नाही. ट्रॅफिक वाले आज आपल्याला दिसतात, रोज या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसतात. ही उजव्या बाजूनी जे रॉंग साईडनी सुद्धा गाड्या जाऊन पूर्ण चौक जाम झालेला असतो, त्यावेळेस ट्रॅफिक वाले कुठेही दिसत नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या 8 दिवसात मीडियावरती रोज या पुलाचे फोटो येतात, तरी सुद्धा सरकार झोपेत काय की सरकारने पुढाकार घेऊन हा पूल का नाही सुरू केला, ही आमची मागणी आहे. त्याच्यामुळे आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. खरं तर ह्या ब्रिज करताना प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा इथल्या नागरिकांना संशय आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर समोरच एक मोठी स्कीम या ठिकाणी आहे. हा ब्रिज या ठिकाणी उतरवलाय आणि 100 फुटावर पुन्हा तो नवीन ब्रिज त्या ठिकाणी केलाय. तर इथं 100 फूट हा ब्रिज खाली उतरवण्याचं काय कारण होतं? बिल्डरच्या फायद्यासाठी, त्याचं कमर्शियल चांगल्या प्रकारे विकलं जाण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी हा घाट घातलाय का, असा संशय इथल्या नागरिकांना आहे. आता आपण इथं असलेल्या स्थानिक नागरिकांचा हा त्रास पाहिला. आता राज्य सरकार या गोष्टीमध्ये कशा प्रकारे दक्षता घेते ते आपण बघूया.